यावेळी प्रकाश आंबेडकरांसह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। बघूया सर, कशा प्रकारचं वातावरण आहे शेवटच्या टप्प्यामध्ये? सुशीलकुमार शिंदे यांनी अगदी शेवटच्या टप्प्यात भावनिक आवाहन केलं की शेवटची निवडणूक आहे। मागच्या वेळेस केली होती असं लोक मला म्हणत होते। फ्युचर कोणी बघितलेलं आहे? मी वर्तमानमध्ये जगत असतो आणि वर्तमान मला असणारं महत्त्वाचं असतं। त्यावेळेस लोकांना जे काही मी सांगत असतो ते वर्तमान काळातलं सांगत असतो। विद्यमान खासदार बदलण्याची वेळ भाजपावरती आलेली होती, मात्र हे करत असताना कुठेतरी जातीय किंवा ध्रुवीकरण जे आहे ते करण्याचा प्रयत्न केला अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। राजकीय पार्टी काही करत असल्या तरी 3 पावलं सामान्य माणूस त्यांच्यापेक्षा पुढे आहे। त्याच्यामुळे पॉलिटिकल पार्टी ज्या गेम्स करतात त्याला लोक बळी पडतात असं मला दिसत नाही। इकडे सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीकडे कशा प्रकारे बघतात? त्यांनी सांगितलं की ही सेक्युलर भूमी आहे आणि सेक्युलर भूमी असल्यामुळे आता मला मतदारांचा कौल मिळेल, अशा प्रकारचा दावा त्यांनी आज सकाळी मतदान झाल्यानंतर केला। ही भूमी सेक्युलर आहे, पण या सेक्युलर भूमीमध्ये मुसलमानांचाच बळी गेलाय असं दिसतंय आणि त्यांना वाचवण्यासाठी कोणी चाललं नाही। त्याच्यामुळे ही सेक्युलर भूमी सेक्युलर माणसाच्या शोधात होती असं मी म्हणेन। निकाल कशा प्रकारे असतील राज्यामध्ये तुम्हाला काय चित्र दिसते आणि विशेषतः तुम्ही 2 ठिकाणावरून उमेदवारी करता? दोन्ही ठिकाणांना मला फेवरेबल असं मला वाटतं आणि महाराष्ट्रामध्ये आज 10 ठिकाणी निवडणुका आहेत। ही रेस 10च्या 10 मतदारसंघामध्ये एक्सेप्ट नांदेड सोडून मी असं म्हणेन की नांदेडमध्ये BJPचा उमेदवार शंकरराव चव्हाणांसाठी पॅक झाला असं माझी तरी माहिती आहे। सोलापूरमध्ये शरद पवारांनी सुद्धा विशेष लक्ष दिलं होतं, 2 दिवस ते इथं आलेले होते। शरद पवारांनी नेहमीच मला पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक वेळा ते यशस्वी झाले, पण यावेळेस मी कमर कसली होती की शरद पवारांनी त्यांची जागा दाखवून द्यायची, तर त्यांची जागा यावेळेस मी दाखवून देईन। कॅमेरामॅन किरण काजळेसह अमोल कविटकर, साम TV, सोलापूर।